मोदींसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं। पण आता महायुतीकडून पुन्हा मनसेसोबत चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। मुंबईत मनसेला एका जागेवर लढण्याचा आग्रह आहे आणि त्यासाठी राज ठाकरे रेल्वे इंजिन चिन्हावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। 2 तू घे, 4 मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरकव, मग ह्याला इथे। मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही। जागा वाटप आपल्याला जमणार नाही, ते आपलं टेम्परामेंट नाही, असं राज ठाकरे नुकतेच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हणाले आणि राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला। मात्र आता अजूनही एका जागेवरून चर्चा सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईत मनसे एक जागा लढण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अजूनही आशावादी आहे, मात्र रेल्वे इंजिन चिन्हावरच लढण्यावर राज ठाकरे ठाम आहेत। दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना नांदगावकर देत आहेत। दक्षिण मुंबई लोकसभेबाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही। भाजपकडून राहुल दार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधवांच्या नावाची चर्चा आहे। आता मनसेकडून बाळा नांदगावकरांना संधी का मिळू शकते हेही पाहूयात। राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास ठाकरे गटाविरोधातला नार्वेकरांनी दिलेला निकाल मतदानाच्या वेळेस अंगलट येईल अशी भीती भाजपला आहे। म्हणजेच भाजपनं नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना भावनिक फायदा उचलू शकते। मंगलप्रभात लोढांनीही 2 दिवस आधीच राज ठाकरेंची भेट घेतली होती। मुंबईत पियुष गोयल, मिहिर कोटेचा यांना भाजपनं तिकीट दिलंय। आता मंगलप्रभात लोढांना उमेदवारी दिल्यास भाजपचे मुंबईत 3 गुजराती भाषिक उमेदवार होतील। या मुद्द्याचं ठाकरे गट भांडवल करू शकतो। शिंदेंच्या शिवसेनेचे यशवंत जाधव चर्चेत असले तरी लोकसभा निवडणुकी एवढा त्यांचा जनसंपर्क नाही। तर दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांची चांगली ताकद आहे। शिवसेनेच्या फुटीमुळे मतांचं विभाजन आणि भाजपच्या मतांमुळे नांदगावकर विजयी होतील असं मनसेला वाटतंय। मनसे दक्षिण मुंबईतून जे आहे त्यांच्या चिन्हावर लढवण्यासाठी इच्छुक आहे अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। कपोलकल्पित गोष्टींवर मी बोलणार नाही। दिल्लीत अमित शहांची भेट आणि त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकांनंतर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। मात्र या बिनशर्त पाठिंब्यामागं वेगळं कारण आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मनसे महायुती सोबतच आधी लोकसभा लढणार होती, मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला आणि ही बाब राज ठाकरेंना मान्य नव्हती। जाहीर सभेतूनही स्वतः राज ठाकरेंनी रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाइज नाही असंच सांगितलं। मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही। त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही। 2 तू घे, 4 मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरकव, मग ह्याला इथे। मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही। मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा। हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे। माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही। चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही। मनसेनं मुंबईत लोकसभेची तयारी केलीच होती। स्वतः राज ठाकरेंनीही आढावा बैठका घेतल्या होत्या। मात्र अचानक महिन्याभराआधी मनसेचं इंजिन महायुतीच्या चर्चेकडे वळलं आणि भेटीगाठीतून
3 जागांच्या मागणीनंतर 2 जागांवर चर्चा सुरू झाल्याचं स्वतः बाळा नांदगावकरच म्हणाले होते. किती जागाचा प्रस्ताव मंत्री 3 जागा आम्ही मागितल्या होत्या. त्याच्यावरती आता 2 जागेवरती चर्चा चालू आहे. त्याच्यावरती निर्णय पक्षप्रमुख घ्यायचा तो घेतील. सर, प्रश्न येतो की कुठल्या जागा आहे? त्या जागा पक्षप्रमुखांना माहिती आहेत. त्यांनी काही ठरवलेल्या जागा असतील, त्यांना काही खात्री असेल तशा जागा त्यांनी मागितल्या. मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पण आता पुन्हा एकदा मुंबईतल्या एका जागेवरून आणि तेही रेल्वे इंजिन चिन्हावर लढण्याची चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर राज ठाकरेंचे जुने व्हिडिओही व्हायरल होत आहेत. अजून आमची चर्चा चालू आहे, बोलणं सुरू आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे आपले तसं पक्ष 2 देतो काय, 3 देतो काय, हे नाही चालू. मी काय प्रकाश आंबेडकर नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.